आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज। श्रीरामपूरमध्ये पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, भंगार दुकानांवर अचानक धाडी, संशयित वाहनांचा मोठा साठा जप्त। श्रीरामपूर शहर आणि परिसरात शेतकऱ्यांचे साहित्य, दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना श्रीरामपूर पोलिसांनी आता चोरट्यांच्या मुष्क्या आवळण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या ऑल आउट ऑपरेशनमुळे गुन्हेगारांसह संशयास्पद भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकाच वेळी 6 विशेष पथके सक्रिय करून शहरातील विविध संशयित ठिकाणांवर धडक कारवाई केली। वॉर्ड क्रमांक 2 आणि संजयनगर परिसरातील भंगार दुकानांवर छापे टाकण्यात आले। या कारवाईत मोठ्या प्रमाणात संशयित वाहने तसेच वाहनांचे सुटे भाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। विशेष म्हणजे या प्रकरणी श्रीरामपूर येथील 4 प्रमुख भंगार दुकानदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जप्त करण्यात आलेली वाहने आणि वाहनांचे सुटे भाग नेमके कुठून आले, त्यांचा चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध आहे का, या माध्यमातून एखादे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, या सर्व बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणे, चोरीचा माल खरेदी विक्री करणाऱ्या संशयितांवर नियंत्रण ठेवणे आणि अवैध व्यवसायांना लगाम घालणे या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा आणि साहित्याचा सखोल तपास सुरू असून त्यांचा चोरीच्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली। गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर पोलिसांकडून गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे शहरात पोलिसांचा कायद्याचा धाक निर्माण होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। त्यामुळे या ऑल आउट ऑपरेशनकडे आता संपूर्ण श्रीरामपूरचे लक्ष लागले असून तपासातून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। अशाच वेगवान, विश्वासार्ह आणि प्रभावी बातम्यांसाठी पाहत रहा लोकन्याय मराठी न्यूज। बातमी सत्याची, आवाज जनतेचा। आहेत, फोर व्हीलर गाड्या आहेत किंवा शेतकऱ्यांचे सबमर्सिबल पंप आहे किंवा अन्य शेती उपयोगी साहित्य आहेत, याच्या चोरीबाबतच्या तक्रारी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर येत होत्या आणि त्या दृष्टीनं हे जे काही चोरी होणाऱ्या गाड्या असतील, गाड्यांचे पार्ट आहेत किंवा हे टू व्हीलर आहेत, या शहरातील काही भंगार विक्रेते घेत आहेत आणि त्याचा स्क्रॅप करून ते रात्रीतून त्याचं तोडफोड करून ते भंगार म्हणून विकत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती आणि त्या आधारे काल जे काही आपण ऑल आउट ऑपरेशन आपल्या विभागामध्ये राबवलं त्यामध्ये एकंदरीत 7 जे मोठे भंगार किंवा स्क्रॅपचे दुकानं आहेत त्यावरती आपण रेड केलेले आहेत आणि त्या ठिकाणी ज्या काही टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा गाड्यांचे पार्ट मिळून आलेले आहेत त्याचा सविस्तर पंचनामे आपण पंचांच्या समक्ष केलेले आहेत। या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 खालील 4 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत। यामध्ये या भंगार विक्रेत्यांकडे साधारणपणे 50च्या वर फोर व्हीलर गाड्या दिसून आलेल्या आहेत, अनेक दुचाकींचे पार्ट मिळून आलेले आहेत किंवा फोर व्हीलर गाड्यांचे किंवा मशीनचे काही पार्ट, इंजिन्स मिळून आलेले आहेत, चेसिस मिळून आलेले आहेत। त्या सर्व बाबत आता हे गुन्हे दाखल केलेले आहेत। आज रोजी माननीय न्यायालयाकडून या गुन्ह्यांच्या तपासाची देखील आपण परवानगी घेतलेली आहे आणि या तपासादरम्यान या गाड्या या भंगार विक्रेत्यांनी किंवा हे भंगार दुकान चालकांनी नेमक्या कोणाकडून घेतलेल्या आहेत याबाबत RTOकडील सर्व काही जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पालन केली किंवा कसे लिलावात घेतल्या असतील तर त्या कोणाकडून घेतलेल्या आहेत, त्याचा गाड्यांचा मालक कोण आहेत, या गाड्या त्यांच्या दुकानामध्ये कोणत्या पद्धतीने आल्या, या सर्व बाबत आपण तपास करत आहोत।